हे गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाईज आजच्या आपल्या जावास्क्रिप्ट पार्ट 20 मध्ये आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट फॉर लूप. सो इन ऑल प्रोग्रामिंग लँग्वेजेस इफ इफ यू वांट टू इटरेट सम अरेज और ऑब्जेक्ट, जर तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये अरे इटरेट करायचा असेल किंवा ऑब्जेक्ट इटरेट करायचा असेल किंवा अरे मधनं काही व्हॅल्यूज गेट करायचे असतील तर त्यासाठी आपण फॉर लूपचा यूज करत असतो. सो जावास्क्रिप्ट मध्ये बऱ्याच प्रकारचे फॉर लूप आहेत. जसं की आपला एक नॉर्मल फॉर लूप असतो, त्यामध्ये आपण कंडिशन इनिशियलायझेशन करत असतो. त्यानंतर फॉर इच लूप आहे, त्यानंतर फॉर ऑफ आहे, फॉर इन आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे लूप्स आहेत. आपण हे वन बाय वन बघणार आहोत इन अपकमिंग व्हिडिओज. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा मी ते व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेसिक फॉर लूप, जो जावास्क्रिप्ट मध्ये आहे आणि तो ऑलमोस्ट ऑल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आहे आणि ऑल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सेम वर्क करत असतो. सो तो आज आपण बघणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा जावास्क्रिप्ट पार्ट 20. लेट्स गेट स्टार्टेड. तर जावास्क्रिप्ट मध्ये फॉर लूप जो आहे तो फॉर लूप काय आहे, म्हणजे काय काम करतं किंवा कशासाठी आपण त्याला यूज करतो, तर ते आपण बघणार आहोत. सो जावास्क्रिप्ट फॉर लूप इज अ पॉवरफुल टूल ऑफ इटरेशन. सो एखादा ऍरे आपल्याला इटरेट करायचा किंवा ऑब्जेक्ट इटरेट करायचा आहे तर त्यासाठी आपण जावास्क्रिप्ट मध्ये फॉर लूपचा यूज करत असतो. सो एनेबलिंग यू टू एक्झिक्यूट अ ब्लॉक ऑफ कोड रिपीटेडली बेस्ड ऑन अ कंडिशन. सो आता हा जो फॉर लूप आहे त्याला एका जनरल एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेणार आहोत. जर तुम्ही कधी बँकेत गेला असाल तर बँकेत गेल्यानंतर जेव्हा आपण कॅशियरकडनं कॅश घेतो किंवा कॅश जमा करतो तर तेव्हा कॅशियर जवळ एक मशीन, नोट काउंटिंगचं एक मशीन ठेवलं जातं. आता ते नोट काउंटिंगचं मशीन काय करतं, ते ज्या काही आपल्या नोट्स असतात, आपण देतो किंवा घेतो, ज्या काही नोट्सचं बंडल असतं तर ते बंडल त्या मशीन मध्ये तो ठेवत असतो आणि ते मशीन ऑटोमॅटिकली आपल्या नोट्सला काय करतं, काउंट करतं. ते एक प्रकारे एक रिपीटेडली काम वर्क आहे किंवा काम आहे. जर तुम्ही 90च्या पिरियड मध्ये जर बघितलं, म्हणजे जुन्या काळामध्ये जर बघितलं, तेव्हा जेव्हा हे मशीन्स नव्हते, नोट काउंटिंगचे मशीन नव्हते, तर तेव्हा कॅशियरला हाताने नोटा मोजाव्या लागायच्या. तर ते एक काय रिपीटेडली काम आहे. तर फॉर लूप सुद्धा तेच करतं की एखादं काम जर तुम्हाला सेम वर्क जर तुम्हाला रिपीटेडली करायचं आहे तर ते काम करण्याचं काम फॉर लूप जावास्क्रिप्ट मध्ये करत असतं. जसं की आता मगाशी आपण एक्झाम्पल बघितलं, एखाद्या कॅशियरला जर नोटा मोजायच्या असल्या तर तो त्या मशीन मध्ये त्या नोटा सेट करतो आणि ते मशीन ऑटोमॅटिकली त्याला काउंट करतं. एक प्रकारे रिपीटेडली काम आहे ते, म्हणजे सेम नोट त्याला जेवढ्या नोट्स आहे तेवढ्या त्याला रिपीटेडली त्या काउंट करायच्या आहे. सेम नोट्स आहे, म्हणजे 100ची नोट असेल तर त्या जेवढ्या नोट्स असतील, सपोज 100च्या नोट 100 असतील तर 100 टाइम त्याला हाताने त्या मोजायच्या आहे. तर त्या हाताने मोजायचं जे वर्क होतं तर ते वर्क त्या मशीनने रिप्लेस केलं आणि त्या नोटा तो जस्ट त्या मशीन मध्ये सेट करतो आणि ते मशीन सेम काम रिपीटेडली करतं. तर सेम कंडिशन, सेम कन्सेप्ट जावास्क्रिप्ट मध्ये सुद्धा आहे फॉर लूपचा. तर फॉर लूप सुद्धा सेम काम करत असतं. जसं की एखादा ऍरे आहे आपल्याकडे, तर ते ऍरे मधल्या ज्या व्हॅल्यू आपल्याला गेट करायच्या असतील तर आधी आपण काय करायचो, सपोज आपल्याकडे एखादा ऍरे आहे. आता मी इथे एक ऍरे डिक्लेअर करतो, लेट ARR, एक व्हेरिएबल घेतला ऍरे आणि त्यामध्ये आता सपोज आपण काही व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत. जसं की मी एक फ्रूटचे नाव घेतले, ऍपल, त्यानंतर बनाना, त्यानंतर ऑरेंज, असे काही आपण नावं घेतले. आता जर आपल्याकडे फॉर लूप नसता, म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये फॉर लूप हा कन्सेप्टच नसला असता, तर आपल्याला हे एलिमेंट जर इटरेट करायचे म्हणजे काय, ते यांच्या व्हॅल्यू जर आपल्याला गेट करायचे आहे तर आपल्याला कसं करावं लागलं असतं. आता इथे कन्सोल डॉट लॉग मध्ये करूया, कन्सोल डॉट लॉग. तर आपण ऍरे बघितलेला आहे, बेसिक कन्सेप्ट ऍरेचा. सो त्यामध्ये आपण व्हॅल्यू ऍरे मधल्या जर व्हॅल्यू आपल्याला गेट करायच्या असतील तर ते आपण कशा प्रकारे करायचो, ऍरेचं नाव घ्यायचो आणि ज्या इंडेक्सची व्हॅल्यू आपल्याला हवी असेल त्या इंडेक्सचा नंबर घ्यायचो. तर ऍरेची इंडेक्सची 0 पोझिशन पासून स्टार्ट होते, म्हणून आपण काय केलं, इथे 0 घेतला. याला आपण जर सेव्ह केलं आणि आपल्या ब्राउझरवर गेलो तर तुम्ही इथे कन्सोल मध्ये बघू शकतात की आपला जी ऍपल जी व्हॅल्यू आहे ती ऍपल व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. तो अशा प्रकारे आपल्याला अरे इटरेट करावा लागला असता, प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला गेट करावी लागली असती ऑन द बेसिस ऑफ इंडेक्स नंबर. पण आता ह्याच कन्सेप्टला, म्हणजे याला तुम्ही समजू शकता की 90चा पिरियड, म्हणजे 90च्या पिरियड मध्ये जेव्हा नोट्स काउंटिंग मशीन नव्हते तर तेव्हा असं मॅन्युअली पद्धतीने कॅशियरला किंवा आपल्या सर्वांनाच
नोटा काउंट कराव्या लागायच्या. पण जेव्हा मशीन आलं तर ते सेम काम मशीनने स्टार्ट केलं. तर तसंच जावास्क्रिप्ट मध्ये सुद्धा आहे. जेव्हा अॅरे हा कन्सेप्ट म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये प्रोव्हाइड झाला, ऍक्च्युली हा जो कन्सेप्ट आहे जावास्क्रिप्ट मध्ये पहिल्यापासूनच आहे. तर जस्ट आपण रिलेट करण्याचा प्रयत्न करतोय की कशा प्रकारे फॉर लूप काम करतो. तर सेम जसं नोट काउंटिंगचं मशीन काम करतं तसंच फॉर लूप सुद्धा काम करतो. आता इथे जसं मला ही एक 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 जी व्हॅल्यू आहे तिला इटरेट करायचं आहे, तर मी इथे काय केलं, त्याचा इंडेक्स नंबरने इटरेट केलं. पण हेच काम जर मला फॉर लूपच्या मदतीने जर करायचं असलं असतं तर कसं केलं असतं मी, तर जस्ट फॉर लूप लिहिला असतं. तर आता आपण आधी फॉर लूप समजून घेणार आहोत. तर फॉर लूपचा जो सिंटॅक्स असतो तो कशा प्रकारे असतो, तर आपण फॉर लूप घेतो. फॉर लूप मध्ये एक इनिशियलायझेशन असतं. तर इथे आपण जर पीपीटी वर बघितलं तर आपण इथे एक स्क्रीनशॉट दिलेला आहे. तर काय असतं, सर्वात आधी इनिशियलाइज होतं. आपला जो व्हेरिएबल आहे, एक व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करावा लागतो आणि त्या व्हेरिएबलला आपण काय करतो, इनिशियलाइज करतो. त्यानंतर एक कंडिशन घेतो, स्पेसिफिक कंडिशन घेतो आणि नंतर त्याचं इन्क्रिमेंट करतो. तर इनिशियलायझेशन म्हणजे काय, कंडिशन म्हणजे काय, इन्क्रिमेंट म्हणजे काय, ते आपण बघणार आहोत. सो इथे जसं दिलाय तसं आपण सेम इथे जो आपण अॅरे घेतला तर त्याला सुद्धा आपण करून बघणार आहोत. तर आता इथे एक व्हेरिएबल घेऊया, आधी इनिशियलायझेशन करायचं आपल्याला. तर आता एक व्हेरिएबल घेऊया, लेट आय इज इक्वल टू 0. त्यानंतर इथे जर तुम्ही पीपीटी मध्ये बघितलं तर सेकंड पोझिशनला काय आहे, तर कंडिशन आहे. तर आपल्याला एक कंडिशन लावायची आहे. तर इथे आपण कंडिशन कशा प्रकारे लावू शकतो, की अॅरेची जी लेंथ आहे, अॅरे डॉट लेंथ, तर ही लेंथ आपल्याला इथे गेट करायची आहे आणि ह्या लेंथला ह्या आय सोबत आपण कम्पेअर करू शकतो. सो इथे आपण कंडिशन कशी करू शकतो, आय इज लेस दॅन इक्वल टू अॅरे डॉट लेंथ. तर जोपर्यंत अॅरे डॉट लेंथ ही मॅच होत नाही तोपर्यंत हा लूप काय व्हायला पाहिजे, फिरला पाहिजे. जसं की नोट काउंटिंगचं मशीनचं एक्झाम्पल आहे, जोपर्यंत पूर्ण नोटा काउंट होत नाही, संपत नाही, तोपर्यंत ते मशीन त्याचं काम करत राहतं. सेम कंडिशन आपण इथे लावलेली आहे की आय इज लेस दॅन, और इथे आपण ग्रेटर दॅन घेऊ शकतो. सॉरी, इथे आपली कंडिशन चुकली. सो आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू अॅरे डॉट लेन, ARR डॉट लेन, तोपर्यंत हा लूप फिरला पाहिजे. आणि लास्ट एक आपला पॅरामीटर काय आहे, तर इन्क्रिमेंट. तर आपल्याला हा जो इनिशियलाइज केलेला आहे एलिमेंट त्याला इन्क्रिमेंट करायचा आहे, जेणेकरून नेक्स्ट इंडेक्स वरचा जो काही एलिमेंट असेल तो एलिमेंट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. सो आपण अगेन आपल्या VS स्टुडिओ कोड मध्ये जाऊया आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, इनिशियलायझेशन सॉरी इन्क्रिमेंट करायचा आहे. तर हा जो आय आहे या आय ला आपल्याला काय करायचं आहे, इन्क्रिमेंट करायचा आहे आणि नंतर पॅरेंथेसिस. आता इथे जो आपण कन्सोल घेतलेला आहे तो सेम कन्सोल आपल्याला काय करायचा आहे, इथे प्रिंट करायचा आहे. आणि इथे 0 न देता इथे आपल्याला काय करायचं आहे, आय द्यायचा आहे. सो इथे याला आपण सेव्ह करूया आणि इथे हा वर्क कसा करेल, तर आता आपण आधी समजून घेणार वर्क कसं करणार ते तर आपण समजणार आहोत. तर त्यापूर्वी याची आपण थेरी समजून घेणार आहोत की इनिशियलायझेशन म्हणजे काय, कंडिशन म्हणजे काय आणि इन्क्रिमेंट म्हणजे काय. तर आता इनिशियलायझेशन म्हणजे काय, तर इनिशियलायझेशन हा एक व्हेरिएबल आहे आणि तो लूप मध्ये फक्त एकच वेळेस म्हणजे फर्स्ट टाइम ओनली इनिशियलाइज होतो आणि नंतर तो कंटिन्यू होत राहतो थ्रूआउट द एक्झिक्युशन. तो ओनली वन टाइम असाइन होतो किंवा इनिशियलाइज होतो आणि नंतर तो लूप प्रमाणे तो फिरत राहतो किंवा त्यामध्ये ते व्हॅल्यू अपडेट होत राहतात. ओके. सो त्यानंतर कंडिशन, सेकंड पार्ट जो आहे आपल्या लूपचा तो आहे कंडिशन. तर कंडिशन म्हणजे काय, ते एक प्रकारचं एक्सप्रेशन आहे. तर त्या एक्सप्रेशन थ्रू आपण आपला जो ब्लॉक ऑफ कोड आहे त्याला एक्झिक्यूट करत असतो किंवा स्टेटमेंट जे असतात ते प्रिंट होत असतात. तर जोपर्यंत ती आपली कंडिशन फुलफिल होते तोपर्यंत ते स्टेटमेंट प्रिंट होतात आणि जेव्हा ती जी कंडिशन आहे ती बुलियन डेटा फॉल्स रिटर्न करते किंवा ते एक्झिक्युशन फॉल्स होतं किंवा ते एक्सप्रेशन जे आहे ते फॉल्स होतं, तर त्यावेळेस आपला जो फॉर लूप आहे तो स्टॉप होतो आणि कंट्रोलर जो आहे तो फॉर लूपच्या बाहेर जात असतो. सो कंडिशन बेसिकली काय आहे, तर दिस एक्सप्रेशन म्हणजे जे कंडिशन आहे एक्सप्रेशन आपण युज करतो, तर दिस एक्सप्रेशन इज इव्हॅल्युएट बिफोर इच इटरेशन ऑफ द लूप. तर प्रत्येक लूपच्या प्रत्येक इटरेशनच्या आधी ते एक्सप्रेशन चेक होतं. इफ कंडिशन इव्हॅल्युएट्स ट्रू, तर ते ब्लॉक ऑफ कोड जो आहे फॉर लूपच्या मध्ये जो काही ब्लॉक ऑफ कोड आपण घेतलेला आहे तो एक्झिक्यूट होत असतो. अदरवाईज जर ती कंडिशन फॉल्स मिळाली आपल्याला तर त्या केसमध्ये आपला जो कंट्रोलर आहे तो फॉर लूपच्या बाहेर जात असतो. त्यानंतर थर्ड पार्ट जो आहे फॉर लूपचा तो आहे इन्क्रिमेंट. तर इन्क्रिमेंट काय आहे, तर दिस स्टेटमेंट एक्झिक्यूट ऍट द एंड ऑफ इच लूप इटरेशन. इट्स टिपिकली अपडेट द लूप काउंटर. सो काय होतं की
फर्स्ट टाइम जेव्हा आपला आय इनिशियलाइज होतो, इथे जर आपण व्हीएस स्टुडिओ कोड मध्ये बघितलं तर आय हा काय होतो, इनिशियलाइज होतो, म्हणजे आय ची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे या ठिकाणी. त्यानंतर कंडिशन चेक होते, आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू अरे डॉट लेंथ. आता अरे डॉट लेंथ काय आहे, तर इथे अरेची लेंथ किती आहे, 3 आहे, 0 1 2. जशी 3 आहे, अरेची इंडेक्स 0 पासून जरी स्टार्ट होत असली तरी अरे मध्ये एलिमेंट्स किती आहेत, तर 3 एलिमेंट्स आहेत, म्हणून इथे अरेची लेंथ किती आहे, तर 3 आहे. तर 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. सॉरी, आपली कंडिशन अगेन इथे रॉंग झाली, इथे आपल्याला लेस दॅनच घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला लेस दॅन घ्यायचा, तर 0 इज लेस दॅन इक्वल टू 3. तर 0 हा 3 पेक्षा लहान आहे, ऑब्विसली इथे कंडिशन आपली ट्रू झालेली आहे. ट्रू झाल्यानंतर काय होईल, हा इन्क्रिमेंट नाही होणार, आधी तो प्रिंट होईल. तर आता हा जो 0 आहे, अरे डॉट 0, तर याच्या याच्यावर काय ऍपल, तर इथे ऍपल प्रिंट होणार आहे. त्यानंतर हा इन्क्रिमेंट होईल, हा जो आय मध्ये जो 0 होता, तर आय प्लस प्लस हे हे पण आपण शिकलो आहे, इन्क्रिमेंट ऑपरेटर मध्ये हे शिकलेलो आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. सो आपल्या जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्ट मध्ये, सिरीज मध्ये तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. सो आय इज इक्वल टू 0 आहे इनिशियली, तर आता तो इथे इन्क्रिमेंट होईल, इथे ऍपल प्रिंट झाल्यानंतर इथे आय ची व्हॅल्यू एकाने प्लस होईल, तो इथे किती होईल, आय ची व्हॅल्यू 1 होईल. मग इथे परत चेक होईल की आय इज लेस दॅन इक्वल टू 3, तर अगेन इट्स अ ट्रू व्हॅल्यू, म्हणून तो इथे काय होईल, प्रिंट होईल बनाना. सो अरे आणि त्याची इंडेक्स काय 1, तर इथे काय होईल, बनाना प्रिंट होईल. सो अशा प्रकारे फॉर लूप जो आहे तो वर्क करत असतो, आणि अशा प्रकारे तिचा जो इनिशियलाइज जो व्हेरिएबल असतो तो इन्क्रिमेंट होत असतो. तर आपण काय करूया, आता याला सेव्ह करूया, आणि ह्या जे कन्सोल आहे त्याला कमेंट करून आपण आता अशी जे आउटपुट आहे त्या आउटपुट आपण ब्राउझरवर चेक करूया. तर तुम्ही इथे बघू शकता की आपला जो अरे आहे तो अशा प्रकारे इथे प्रिंट झालेला आहे. सो ऍपल, ऑरेंज आणि सॉरी, ऍपल, बनाना आणि ऑरेंज या अशा प्रकारे लूप थ्रू प्रिंट झालेला आहे. जर इथे आपण फॉर लूप यूज केला नसता तर आपल्याला काय करावं लागलं असतं, प्रत्येक एलिमेंटला जर आपल्याला ऍक्सेस करायचा तर अशा प्रकारे मग अशी जसं आपण कन्सोल इथे प्रिंट केला, तर त्या कन्सोल प्रमाणे आपल्याला काय करावं लागलं असतं, प्रत्येक एलिमेंट इंडेक्स नुसार त्याला तिथनं गेट करावं लागलं असतं. सो हे खूप टाइम कन्झ्युमिंग काम आहे, आणि जर इथे आपल्या मध्ये फक्त 3च एलिमेंट आहे, जर आपल्याकडे एन नंबर्स ऑफ एलिमेंट जर असले असते तर त्या केसमध्ये खूप टाइम कन्झ्युमिंग काम झालं असतं, म्हणून हा फॉर लूप आपल्याला अशा प्रकारे मदत करत असतो. अगदी सिंपल आहे, जस्ट तुम्हाला इनिशियलाइज करायचं आहे, त्याची लेंथ चेक करायची आहे आणि त्याला इन्क्रिमेंट करायचं आहे. आता हे तुम्ही बघितलं असेल तर लास्टला इथे अनडिफाईन प्रिंट आहे, कारण आपण त्याला इक्वल टू सुद्धा चेक केला. इथे जर मी लेस दॅन चेक केलं आणि सेव्ह केलं, सो आपण इथे आउटपुट बघूया, तर इथे अनडिफाईन आपला तो रिमूव्ह झालेला आहे, आणि ऍपल, बनाना, ऑरेंज हे या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही फॉर लूपचा यूज करू शकतात. आता फॉर लूप मध्ये सुद्धा हा जो फॉर लूप आहे याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो. आता इथे आपण काय केलंय की त्याला इनिशियलाइज पण केलं, त्याची कंडिशन पण चेक केली, आणि त्याला इन्क्रिमेंट पण केलं ऑन द सेम लाईन. आता सेम फॉर लूप तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, जसं की हा जो इनिशियलायझेशन आहे, इथे जे आपण इनिशियलाइज केलाय फॉर लूपला किंवा त्या व्हेरिएबलला, त्याला तुम्ही आउटसाइड ऑफ द फॉर लूप सुद्धा डिक्लेअर करू शकतात. कशा प्रकारे ते आपण बघणार आहोत. सो या कोडला पण मी काय करतो, कमेंट करतो, आणि इथे नेक्स्ट लाईनला आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया, लेट आय इज इक्वल टू 0, आणि नंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, फॉर लूप, सेम फॉर लूप लिहायचा आहे. फक्त आता यामध्ये जे इनिशियलायझेशनचा जो पार्ट आहे तो इनिशियलायझेशनचा पार्ट इथे नाही येणार, इथे डायरेक्ट आपल्याला सेमिकोलॉन यूज करायचा आहे, आणि सेमिकोलॉन यूज केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला कंडिशन चेक करायची. तर इथे आपण आता नंबर प्रिंट करूया. सो आय इज सॉरी आय इज लेस दॅन 5, अगेन सेमिकोलॉन द्यायचा आहे, आणि आय ला आपल्याला काय करायचं आहे, इन्क्रिमेंट करायचं आहे, आणि ह्या आय ला जस्ट आपल्याला प्रिंट करायचा, जो कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण काय करणार आहोत, त्याला प्रिंट करणार आहोत, कन्सोल डॉट लॉग, आणि आय ला प्रिंट करूया, सेमिकोलॉन, सेव्ह, आणि आउटपुट जर बघितलं तर तुम्ही इथे बघू शकता 0 पासून 4 पर्यंत आपला जो अरे आहे किंवा जे काउंट्स आहेत ते फॉर लूपने आपल्याला प्रिंट करून दिलेले. सो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही फॉर लूप यूज करू शकता, की जे इनिशियलायझेशन आहे ते आउट ऑफ द फॉर लूप, आणि नंतर फक्त तुम्हाला फॉर लूप मध्ये कंडिशन आणि इन्क्रिमेंट करायचं आहे. तर हा एक वे झाला. जर तुम्हाला ही कंडिशन जी आहे ती फॉर लूप मध्ये नाही घ्यायची आहे, फॉर लूपच्या ह्या स्टेटमेंटच्या बाहेर घ्यायची आहे किंवा आतमध्ये घ्यायची, तर ते सुद्धा आपण करू शकतो. तर ते कशा प्रकारे ते आपण बघूया. अगेन मी काय करणार,
फॉर आता जे एक्सप्रेशन आहे म्हणजे लेट आय जे आहे ते आपण आतमध्ये घेऊया. लेट आय इज इक्वल टू 0. आता आपल्याला कंडिशन चेक करायची नाही यामध्ये, तर आपल्याला फक्त इनिशियलायझेशन आणि इन्क्रिमेंट करायचं आहे. तर ते आपण या ठिकाणी करू शकतो. आणि यामध्ये मग आपल्याला जी कंडिशन आहे ती कंडिशन घ्यायची. तर आता इथे आपण इफ चा यूज करणार. इफ आय इज ग्रेटर दॅन 5 जर झाला म्हणजे आय ची व्हॅल्यू जर 5 पेक्षा जास्त आली किंवा 5 पेक्षा जास्त झाली तर त्याला काय करायचं, आपल्याला ब्रेक करायचा आहे. सो आपण इथे ब्रेक करूया. आणि आपला जो कन्सोल आहे तो कन्सोलला आपल्याला इथे प्रिंट करायचा आहे. तर कन्सोल तेव्हा ह्याच कन्सोलला आपण काय करूया, कॉपी करूया आणि पेस्ट आणि सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर इथे जर ब्राउझर तुम्ही बघितलं सो फर्स्ट ॲरे जो आहे त्याला मी फर्स्ट फॉर लूप जो आहे त्याला मी कमेंट केलाय. आता आपण बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता 0 पासून 5 पर्यंत प्रिंट झाला. तर इथे 5 का प्रिंट झाले, तर आपला फॉर लूप कसा फिरतो मगाशी आपण बघितलं. तर सेम कन्सेप्ट बघूया की इथे लेट फर्स्ट टाइम आपण आय इज इक्वल टू 0 इनिशियलाइज केलाय. त्यानंतर आय इज ग्रेटर दॅन 5. तर आय ची व्हॅल्यू ही म्हणजे 0 इज ग्रेटर दॅन 5 आहे का, नाही, म्हणजे ब्रेक नाही होणार. इथे आय प्रिंट होईल. अगेन 1 येईल. तर 1 हा 5 पेक्षा मोठा आहे का, नाही आहे. तर अगेन ब्रेक मध्ये म्हणजे इफ कंडिशनच्या आतमध्ये कंट्रोलर नाही जाणार, डायरेक्ट तो आय ला इथे प्रिंट करेल म्हणजे इथे 1 पण प्रिंट होईल. त्यानंतर अगेन इथे 2 येईल, 3 येईल, 5 येईल. जर 5 इज ग्रेटर दॅन 5 आहे का, नाही आहे. तर 5 इज इक्वल टू 5 आहे म्हणून इथे 5 सुद्धा प्रिंट होईल. आणि नंतर तो इथे परत इन्क्रीमेंट होईल. यानंतर इन्क्रीमेंट होईल म्हणजे 5 चा 6 होईल. आणि 6 झाल्यानंतर तो इथे चेक करेल 6 इज ग्रेटर दॅन 5. येस, तो कंडिशन जी आहे ते फुलफिल होईल. ट्रू रिटर्न करेल हे एक्सप्रेशन आणि तिथे आणि नंतर आपला जो फॉर लूप आहे तो इथे ब्रेक होईल आणि कंट्रोलर फॉर लूपच्या बाहेर पडेल. तर अशा प्रकारे हा फॉर लूप इथे एक्झिक्यूट होईल म्हणून इथे आपल्याला 0 to 5 हे पूर्ण काउंट्स इथे प्रिंट झालेले दिसत आहेत. सो आता अजून एक वे आहे की तुम्हाला जर हे इन्क्रीमेंट या फॉर लूप मध्ये नको असेल तर आपण कशा प्रकारे करू शकतो ते सुद्धा आपण बघणार आहोत. सो अजून एक वे आहे सेम वे. सो फॉर त्यानंतर इथे आपल्याला फक्त व्हेरिएबलला इनिशियलाइज करायचा आहे इज इक्वल टू 0. त्यानंतर या ठिकाणी आपण कंडिशन सुद्धा चेक करू शकतो आय इज लेस दॅन 5 आणि जे इन्क्रीमेंट आहे ते इन्क्रीमेंट आपल्याला या ठिकाणी नाही करायचं आहे. तर मग आपण काय करणार, हा जो कन्सोल आहे सेम कन्सोल आपण इथे प्रिंट करणार आणि ह्या कन्सोल नंतर त्या आय ला आपण काय करणार, इन्क्रीमेंट करणार. सेव्ह करूया आणि आउटपुट जर बघितलं तर सेम आउटपुट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 0 1 2 3 4 पर्यंत आउटपुट या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. हा फॉर लूप सुद्धा सेम पद्धतीने काम वर्क करत असतो, सेम पद्धतीने वर्क होत असतं. सो इथे फर्स्ट टाइम इनिशियलाइज झालं, त्यानंतर त्याने कंडिशन चेक केली 0 इज लेस दॅन 5 ट्रू झालं म्हणून इथे काय झालं 0 प्रिंट झाला. मग 0 नंतर तो इन्क्रीमेंट झाला. इन्क्रीमेंट झाल्यानंतर इथे आय ची व्हॅल्यू 0 प्लस 1 काय झाली, 1 झाली. मग तो इथे परत 1 इज लेस दॅन 5 ट्रू झालं, इथे 1 प्रिंट झाला. तर अशा प्रकारे हा फॉर लूप वर्क करत असतो. आता तुम्हाला यापैकी कोणता स्टेटमेंट जर किंवा कोणताच पार्ट ह्या फॉर लूप मध्ये घ्यायचा नाहीये तर ते सुद्धा आपण करू शकतो. कशा प्रकारे ते एक्झाम्पल बघणार आहोत आपण. तर सर्वात आधी जसं वरती आपण बघितलं म्हणजे एक प्रकारे ह्या तिन्ही एक्झाम्पलचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. तर कशा प्रकारे, तर सर्वात आधी आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया लेट आय इज इक्वल टू 0. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फॉर लूप घ्यायचा आहे आणि फॉर लूप मध्ये ब्लँक फॉर लूप घ्यायचा आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कंडिशन नाही, इनिशियलायझेशन नाही, इन्क्रीमेंट नाही. त्यानंतर जसं आपण इथे ब्रेक स्टेटमेंट यूज केलाय तर सेम कंडिशन आपल्याला इथे यूज करायची आहे. इफ आय इज ग्रेटर दॅन 5 ब्रेक. जर आय ची व्हॅल्यू ही 5 पेक्षा जर मोठी झाली तर स्टेटमेंट काय करायचं, आपल्याला ज्यांना क्लोज करायचा किंवा स्टॉप करायचा आणि कंट्रोलर बाहेर पाठवायचा आहे फॉर लूपच्या बाहेर. तर इथे ब्रेक होईल आणि आपल्याला नंतर काय करायचं आहे, कन्सोलला प्रिंट करायचं आहे. सो कन्सोल इथे आपण प्रिंट करूया कन्सोल डॉट लॉग. लॉग मध्ये आय प्रिंट करूया आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, इन्क्रीमेंट करायचं आहे. त्याला आपण करूया सेव्ह. तर सेम हा फॉर लूप सुद्धा सेम वर्क करेल. याचा आउटपुट सुद्धा आपल्याला सेमच मिळणार आहे 0 to 5 तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर हा पण फॉर लूप अशाच प्रकारे वर्क करतो. आधी इनिशियलायझेशन होईल, मग फॉर लूप मध्ये जाईल, इथे कंडिशन चेक होईल आय इज ग्रेटर दॅन 5 आहे का, नाही आहे, मग ब्रेक होईल, इथे आय प्रिंट होईल, आयचा इन्क्रीमेंट होईल. अगेन फॉर लूप मध्ये जाईल, आय ची व्हॅल्यू चेक होईल
1 इज ग्रेटर दॅन 5 नाही, ब्रेक मध्ये जाणार नाही, डायरेक्ट कन्सोल प्रिंट होईल, अगेन आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. अशा प्रकारे जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स रिटर्न करत नाही, सॉरी ही कंडिशन ट्रू रिटर्न करत नाही, म्हणजे आय ची व्हॅल्यू जोपर्यंत 6 होत नाही तोपर्यंत ब्रेक आपला जो फॉर लूप आहे तो रन होत राहील, ब्रेक होणार नाही. जेव्हा ह्या आय ची व्हॅल्यू 6 होईल त्या केसमध्ये ही जी इफ ची कंडिशन आहे ती ट्रू रिटर्न करेल आणि आपला जो फॉर लूप आहे तो या ठिकाणी स्टॉप होईल, ब्रेक होईल आणि कंट्रोलर फॉर लूपच्या बाहेर पडेल. तर अशा प्रकारे फॉर लूप हा वर्क करत असतो. जर तुम्हाला फॉर लूपचा फ्लो चार्ट बघायचा असेल तर अशा प्रकारे फ्लो चार्ट सुद्धा वर्क करत असतो. सर्वात आधी स्टार्ट होतं, फॉर लूप आपला स्टार्ट होतो, त्यानंतर व्हेरिएबल इनिशियलाइज होतो, जसं की आय इज इक्वल टू 0. इथे आय ला आपण इनिशियलाइज केलाय विथ द 0, म्हणजे आय ची व्हॅल्यू 0 आहे. त्यानंतर कंडिशन चेक होते, आय इज लेस दॅन 5. तर आय ची व्हॅल्यू ही 5 पेक्षा कमी आहे का किंवा 5 पेक्षा लेस आहे का हे आपण या ठिकाणी चेक करतो. आणि चेक झाल्यानंतर इथे जर त्याने आपल्याला ट्रू पास केलं, म्हणजे ऑब्विसली 0 इज लेस दॅन 5, तर इथे ट्रू पास केल्यानंतर त्याच्यामधलं जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट आपण एक्झिक्यूट करत असतो. आणि अगेन स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर हे जे आहे ते इन्क्रीमेंट होत असतं. इथे इटरेटर आहे, इटरेटर म्हणजेच काय तर इन्क्रीमेंट होत असतं आणि इन्क्रीमेंट झाल्यानंतर अगेन कंडिशन चेक होते, अगेन ट्रू जर मिळालं तर स्टेटमेंट प्रिंट होतात आणि नंतर अगेन त्याचा व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीमेंट होते. अशा प्रकारे हा फॉर लूप फिरत असतो. जेव्हा ही जी कंडिशन आहे ती कंडिशन आपल्याला फॉल्स रिटर्न करते, या ठिकाणी फॉल्स रिटर्न करते, तेव्हा आपला हा जो फॉर लूप आहे तो काय होत असतो, एंड होत असतो. सो अशा प्रकारे गाईज फॉर लूप हा वर्क करत असतो, काम करत असतो. आता फॉर लूपचे बरेच सारे प्रकार आहे, फॉर इच आहे, फॉर इन, फॉर ऑफ आहे, जे या व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला मी सांगितलं होतं, ते आपण अपकमिंग व्हिडिओज मध्ये कव्हर करणारच आहोत. सो आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट समजला असेल. So see you in the next video with a new topic. Till then, take care and bye. Thanks for watching the video.